व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सह विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांद्वारे राज्यात 27,58,754 गरीब व गरजू लाभार्थ्यांचं घरकुलांचं स्वप्न पूर्ण झालं आहे। एक भी गरीब बिना मकान के नहीं रहेगा, जिसका 2018 की सूची में नाम था, हर एक को मकान मिलेगा। आणि मला सांगताना आनंद वाटतो, एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली। लोकार्पण आपण करावं। पुणे जिल्हा बारामती तालुका ग्रामपंचायत मोरगाव, जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया। यानंतर सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुका ग्रामपंचायत सिद्धापूर, लाभार्थी आहेत मल्लप्पा कल्लप्पा जुमनाळ। मल्लप्पा कल्लप्पा जुमनाळ। सातारा जिल्हा तालुका वाई परखंदी ग्रामपंचायत, लाभार्थी श्रीमती पूनम हनुमंत महांगडे। कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका ग्रामपंचायत कांचनवाडी, लाभार्थी पांडुरंग रामचंद्र पाटील। सांगली जिल्हा शिराळा तालुका ग्रामपंचायत कापरी, लाभार्थी सुभाष नायकू पाटील। सुभाष नायकू पाटील। आणि यानंतर यवतमाळ जिल्हा पुसद तालुका ग्रामपंचायत इनापूर, लाभार्थी आहेत दशरथ सवाई चव्हाण। या ठिकाणी एक आनंदाची बातमी सांगावी वाटते। देशात 3 कोटी घरं पूर्ण झाली आहेत, त्यातील 3 कोटीव्या क्रमांकावर राहण्याचा मान दशरथ यांना मिळालेला आहे। लाभार्थी दशरथ सवाई चव्हाण। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया, कारण देशात 3 कोटी घरं पूर्ण झाली आहेत आणि त्यातील 3 कोटीव्या क्रमांकावर राहण्याचा मान दशरथ यांना मिळालेला आहे। प्रधानमंत्री आवास योजना पुढील टप्प्यासाठी आणि अधिकाधिक लाभार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र राज्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत निधी देण्याविषयी आदेशपत्र माननीय केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान माननीय मुख्यमंत्र्यांना प्रदान करतील। मैं शिवराज जी चौहान जी से अनुरोध करती हूं कि वे आदेशपत्र माननीय मुख्यमंत्री जी को सुपुर्द करें। जोरदार आपण या आदेशाचं स्वागत करूया, कारण त्यामुळे आपल्या सर्वांना घरं मिळणार आहेत। यानंतर करण्यात येतील। राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट विभाग द्वितीय पुरस्कार अमरावती विभाग। अमरावती विभागाचे आयुक्त हा पुरस्कार स्वीकारतायत। यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रथम पुरस्कार गोंदिया, तत्कालीन आणि विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक यांनी व्यासपीठावर येऊन पुरस्कार स्वीकारायचे आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रथम पुरस्कार गोंदिया, द्वितीय पुरस्कार पालघर। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण द्वितीय पुरस्कार पालघर। रानडे साहेब हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आलेले आहेत। तृतीय क्रमांक अकोला, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट जिल्हे, तृतीय पुरस्कार अकोला।
राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम पुरस्कार नांदेड. सर्वोत्कृष्ट जिल्हे राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम पुरस्कार नांदेड. प्रथम पुरस्कार नांदेड. द्वितीय पुरस्कार अमरावती. राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय पुरस्कार अमरावती. राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय पुरस्कार वर्धा जिल्हा. प्रधानमंत्री सर्वोत्कृष्ट तालुके प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तालुका पातूर जिल्हा अकोला. प्रधानमंत्री आवास योजना भोसले मंचावर उपस्थित महेश दादा शिंदे, मनोजजी घोरपडे, अतुलजी भोसले, सुनीलजी कांबळे, सचिनजी पाटील, रणजितसिंग नाईक निंबाळकर, दिलीप येळगावकर, नरेंद्र पाटील, डॉक्टर प्रिया शिंदे, राजू भोसले, अमित शुक्लाजी, शशिकांत सिंगजी, एकनाथ डवलेजी, चंद्रकांत पलकुंडवार, संतोष पाटील, रुबल अग्रवाल, निखिल पिंगळे, याशनी नागराजन, राजाराम दिघे, मदनदादा भोसले, अमोल मोहिते, आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, सत्यजित सिंग पाटणकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. 22 फेब्रुवारी 2025 ला माननीय शिवराज सिंग चौहानजींनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला 30 लाख घरांचं एक पत्र त्या ठिकाणी दिलं आणि आपल्याला तो उपहार त्या ठिकाणी त्यांनी दिला. 30 लाख घरं एकत्रित मिळणं देशाच्या इतिहासातला रेकॉर्ड होता. आपण 2016 ते 2022 या कालावधीमध्ये मोदीजींनी आपल्याला 13 लाख घरं दिले, ज्यातले 12,90,000 घरं आपण पूर्ण केले. आणि त्यानंतर मोदीजींना आणि शिवराजजींना आम्ही विनंती केली, कारण 2017-18 साली आम्ही मोदीजींना विनंती केली होती की आपल्या यादीत अनेक बेघर लोक सुटले आहेत, कारण यादी 2011ला तयार झाली आहे. पुन्हा नव्याने पोर्टल उघडलं आणि नवीन 30 लाख लोक असे निघाले की जे कच्च्या घरामध्ये राहत होते, झोपडीत राहत होते. मी मोदीजींना शिवराजजींना म्हटलं की आता 30 लाख घरं अजून आम्हाला लागतील. मला अपेक्षा होती, मागच्या वेळी 13 लाख घरं मिळाली, ती 7 वर्षात मिळाली. आता 15 लाख घरं मिळतील, 2-3 वर्षात मिळतील. पण शिवराजजींनी तर मला एक सुखद धक्का दिला आणि मला सांगितलं, देवेंद्र जी आप कार्यक्रम आयोजित करो, पूरे 30 लाख मकान आपको एक साथ मिलेंगे. एकत्रित 30 लाख घरं शिवराजजींनी आपल्याला दिली. आणि मी जया भाऊंना, आमच्या डवले साहेबांना सांगितलं, जर त्यांनी आपल्याला रेकॉर्ड घरं दिली आहेत, आपल्याला ही रेकॉर्ड काम करावं लागेल. 45 दिवसामध्ये घरांना मान्यता, 10 लाख घरांना पहिला हप्ता. आणि आज तर हा रेकॉर्ड बघा, एका वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे. हा देशातला रेकॉर्ड महाराष्ट्राने पूर्ण केलाय. आज पुन्हा 9,000 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत. हे 9,000 कोटी रुपये मिळाल्यामुळे पुढच्या वर्षी शिवराजजी असाच कार्यक्रम आम्ही करू. आज 5 लाख लोकांना चाव्या दिल्या, पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना चाव्या आम्ही देऊ.
आणि बंधू भगिनींनो, अरे गरीब कल्याणाचा विचार तर अनेक लोक मांडत होते, पण मोदीजी बघा 30 लाख घर झालं तर ते उत्तम झालं पाहिजे म्हणून राज्याच्या वतीनंही त्याच्यात 50,000 रुपये दिले आणि त्यासोबत हाही निर्णय घेतला, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्याला घर मिळेल त्याला जन्मभर इलेक्ट्रिसिटी फुकट मिळाली पाहिजे म्हणून त्याला त्या ठिकाणी सोलर करता पैसे आम्ही देतो, त्याला कधीच इलेक्ट्रिसिटीचं बिल भरावं लागणार नाही। त्यामुळे गरीबाला त्या इलेक्ट्रिसिटीच्या पैशातनंही मुक्ती देण्याचं काम आपण केलेलं आहे। एवढंच नाही तर काही लोक असे होते, अर्ज केला पण जमिनीचा तुकडा देखील नव्हता, त्यांना घर तर मंजूर झालं पण जमीन नसल्यामुळे घर बांधता येत नव्हतं। जे आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी त्यांना जमिनी दिल्या, त्यामुळे त्यांना जमीनही मिळाली आणि घरही मिळालं। बंधू भगिनींनो, एखाद्याच्या जीवनामध्ये स्वतःचं घर मिळणं यापेक्षा मोठी अधिकारिता काही नसते। ते घर देण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे। आणि आता तर बघा, आता ही जी यादी बनली, ही यादी बनल्यानंतर मागच्या वर्षी शिवराजजींनी पुन्हा सांगितलं, म्हणाले ये यादी भी थोड़ी पुरानी हो गई, कुछ लोग इसमें भी छूट गए होंगे। पुन्हा पोर्टल उघडलं, पुन्हा अर्ज मागवायला सांगितलंय। आता नव्याने अर्ज आमच्याकडे पुन्हा आले। आता शिवराजजींना म्हटलं, मामाजी जो नए भांजे और भांजिया आई है उनको भी मकान मिलेगा, त्यांनाही घर आम्ही देऊ, असं आत्ताच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आपलं जे स्वप्न आहे बेघर मुक्त महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती या ठिकाणी बेघर राहणार नाही, सगळे पक्क्या घरामध्ये त्या ठिकाणी राहतील। हे स्वप्न येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण करतोय। आणि एवढंच नाही तर माननीय शिवराजजींनी ग्राम विकास मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण रस्त्यांकरता मोठा निधी दिला। आजही 123 कोटी रुपये वेगवेगळ्या रस्त्यांकरता आपल्याला ते देतायत आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम या ठिकाणी चाललंय। ज्या लोकांनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये उत्तम काम केलं, ते अधिकारी, ते जिल्हे, ते तालुके, ते गावं, ते विभाग, या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलंय। पण मी विशेष अभिनंदन करू इच्छितो आमचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचं, की ज्यांनी खऱ्या अर्थानं हे शिवधनुष्य पेललं आणि त्यांच्या सोबत ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव जे आता जलसंपदा विभागामध्ये गेलेले आहेत आणि आता पलकुंडवार नवीन सचिव आले आहेत, पण ग्राम विकास विभागाचे तत्कालीन सचिव किंवा कालपर्यंत जे सचिव होते असे एकनाथ डवले आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। आता पलकुंडवार आपल्याकडे हे शिवधनुष्य आलेलं आहे, हे आता आपल्याला पेलायचं आहे। पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आपल्या जबाबदारीवर आणि जयकुमार भाऊंच्या जबाबदारीवर या ठिकाणी आपण घेतलेला आहे। पण मला अतिशय आनंद आहे की राज्यात हा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला। यासोबत आमच्या शेतकऱ्यांकरता देखील माननीय शिवराजजींना आम्ही विनंती केली, विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं, काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या। कांदा नाशिवंत आहे, कांदा याचं शेल्फ लाईफ खूप जास्त नाहीये, त्यामुळे त्याची खरेदी करून साठवणूक करून पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात। पण तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आजपासनं महाराष्ट्रामध्ये
शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते। माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आणि अर्थातच सातारा जिल्ह्यात आल्यानंतर ऊसाच्या बद्दल बोललो नाही आणि साखर कारखानदारी बद्दल बोललो नाही, तर आमचे पालकमंत्री आणि आमचे राजे आमच्या हेलिकॉप्टरला उडूच देणार नाहीत। त्याच्यामुळे मी या ठिकाणी त्यांनाही आश्वस्त करतो, माननीय शिवराजजींच्या सोबत येत्या आठवड्यात दिल्लीमध्ये माननीय HM साहेबांची वेळ घेऊन आपल्या साखर कारखानदारीच्या संदर्भातली बैठक आपण लावणार आहोत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरचं संकट हे देखील राज्य सरकार दूर करेल, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे। या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे। आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा, त्याची तयारी आमची सुरू आहे। 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं आणि त्या खऱ्या अर्थानं आमच्या अर्थव्यवस्थेचं संचालन करतील। आणि खरं म्हणजे मोदीजींनी हे ओळखलं, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर केवळ भावांच्या भरोश्यावर होऊ शकत नाही, ती करायची असेल तर बहिणींनाच या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये आणावं लागेल। आणि आता बहिणी उतरल्या तर 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था देशाची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देखील मी व्यक्त करतो। बंधू भगिनींनो, आज जगामध्ये मोठं संकट आहे। या संकटाच्या काळामध्ये मोदीजींनी काही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत। जसं आम्ही सांगितलं, हा येत्या 6 महिन्यातला आमचा शेवटचा मोठा कार्यक्रम असेल। आता मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करणार नाही। बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, मोदीजी या ठिकाणी जे सांगतायत ते देशहिताकरता सांगतायत। आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली। अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे। आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे। आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही। बंधू भगिनींनो, ज्यावेळी देश संकटामध्ये असतो, ज्यावेळी जगावर संकट असतं, अशा काळामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जर काही अपेक्षा व्यक्त केल्या, आपापल्या परीने आपण त्या अपेक्षेकृत काम करणं ही आपली जबाबदारी आहे। बंधू भगिनींनो, आपण देशभक्त करू शकतो याच्यावर अवलंबून असते। आणि फार मोठा त्याग हा काही मोदीजींनी अपेक्षितच केला नाही। या ठिकाणी परकीय चलन वाचवण्याकरता सोन्याची खरेदी नका करू, 6 महिने हे आपल्याला सांगितलेलं आहे। इंधन जेवढं वाचवता येईल तेवढं इंधन वाचवा हे आपल्याला सांगितलेलं आहे। आणि त्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला सांगितलेल्या आहेत। अनिर्बद्ध पद्धतीनं खतांचा उपयोग करू नका हे आपल्याला सांगितलेलं आहे। या सगळ्या गोष्टी या करण्यासारख्या आहेत। आपण हे करू शकतो, केवळ 6 महिने करायचं आहे। 6 महिन्यामध्ये विश्वाची घडी चांगली झाली की या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही। मला विश्वास आहे प्रत्येक देशभक्त भारतीय, आणि हा महाराष्ट्र तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी सांगितल्यानंतर आपला जीव देण्याकरता देखील
त्या ठिकाणी आमचे मावळे तयार राहत होते. अशा या महाराष्ट्रामध्ये आपापल्या परीनं जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया, हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा माननीय शिवराजजींचे मनापासून आभार मानतो, मोदीजींचे आभार मानतो आणि आपल्या ग्रामविकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी हा संदेश दिला की पृथ्वी ही शेष नागाच्या डोक्यावर नाही तर ती कामगाराच्या तळहातावर उभी आहे. त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक उत्तम अशा प्रकारचं स्मारक, एक पुतळा, त्याचे उद्घाटन झालं. त्यांना देखील मी नमन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता ज्या ज्या लोकांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. ग्रामसडक टप्पा 4चा मंजुरी पत्र माननीय चौहान साहेब माननीय मुख्यमंत्र्यांना प्रदान करत आहेत. यानंतर नाफेडतर्फे किंमत स्थिरीकरण कोष म्हणजेच PSF ओनियन 25 या योजनेअंतर्गत खरेदीचा शुभारंभ देखील होणार आहे. यानंतर आभार